नमस्कार. देशात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. बंगाल, तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी आणि आसाम यांसारख्या राज्यात निवडणूक आहेत. गेल्या भागात आपण बंगालच्या राजकारणाबद्दल बोललो, बंगालच्या निवडणुकीबद्दल बोललो. आज आपण बोलणार आहोत तमिळनाडूच्या राजकारणावर. तमिळनाडूच्या राजकारणाचा एकंदरीत प्रवास स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्यपूर्वेपासून ते आतापर्यंत कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत. आपण तमिळनाडूच्या राजकारणाकडे बघताना खूप बाह्यरंगाने बघतो, खूप सरासरी नजरेने बघतो. पण आपण तमिळनाडूच्या राजकारणाचे, राजकारणाचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करू, ज्ञान देण्याचा प्रयत्न करू, आशय सांगण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नमस्कार, मी आशय येडगे. आणि तमिळनाडू हे जे दक्षिण भारतातलं राज्य आहे हे अतिशय महत्त्वाचं राज्य मानलं जातं आणि या राज्यात असणाऱ्या निवडणुका या सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जर तुम्हाला तमिळनाडूचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तमिळनाडूचा भूगोल समजून घ्यावा लागेल. तमिळनाडू मुख्यतः 4 विभागात विभागलेला आहे, ज्याच्यामध्ये उत्तर तमिळनाडू, ज्याच्यात चेन्नई आणि पॉंडिचेरीचा काही भाग येतो. त्याच्यानंतर पश्चिम तमिळनाडू, ज्याला कोंगुनाड असं सुद्धा म्हणतात. आणि नंतर कावेरी त्रिभुज प्रदेश, कावेरी नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे, कावेरी डेल्टा ज्याला म्हणलं जातं, तो भाग येतो. आणि त्याला तंजावर सुद्धा तिथेच त्याच पश्चिम तमिळनाडूमध्ये येतं आणि त्याला चोलानाड असं म्हणतात. त्याच्यानंतर भाग येतो तो दक्षिण तमिळनाडूचा आहे, ज्याला पंड्यानाड असं म्हणतात. म्हणजे हे कोंगुनाड, पंड्यानाड, चोलानाड असे वेगवेगळी नावं आपल्याला महाराष्ट्रात इथे वेगवेगळी वाटत असली तरी या नावांचं तिथे एक वेगळं महत्त्व आहे. आणि त्याचप्रमाणे हा भूगोल समजून घेत असताना कोणत्या पक्षाचं कुठे प्राबल्य आहे, कोणत्या भौगोलिक प्रदेशात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे हे सुद्धा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण तमिळनाडूमध्ये नेमके पक्ष किती आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत. काही छोटे छोटे पक्ष आहेत ज्यांची नावं घेणं खरं तर खूप कन्फ्युजिंग आहे. आणि 2 मुख्य पक्षांच्या भोवती तिथलं राजकारण फिरत असतं. 2 द्रविडियन जे मुख्य पक्ष आहेत, एक म्हणजे डीएमके जो करुणानिधींचा आहे आणि एक AIADMK जो जयललिता यांचा पक्ष आहे. याच्यामध्ये डीएमकेनी याच्या आधी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही सोबत युती केलेली आहे, पण AIADMKने अजून काँग्रेस सोबत कधी युती केलेली नाहीये. त्याच्यानंतर काँग्रेसचा सुद्धा काही प्रभाव तमिळनाडूमध्ये आहे. काही भागांमध्ये काँग्रेसचे 1-2 खासदार निवडून आले होते 2014च्या निवडणुकीत. एकेकाळची सत्ताधारी पार्टी तमिळनाडूमध्ये काँग्रेस होती. पण आता जी काँग्रेसची परिस्थिती झाली आहे ती खरंच विचार करण्यासारखी आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आता म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा वोट शेअर खूप कमी होता, पण आता सुद्धा थोडीशी बदललेली परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत. कन्याकुमारीमध्ये 2014मध्ये त्यांचे एक खासदार होते जे नंतर केंद्रीय मंत्री झाले. आणि त्याच्यानंतर बरीचशी कन्फ्युजिंग नाव आहेत. म्हणजे जर बघायला गेलो तर MDMK आणि KMDK. मला माहिती आहे हे खूप कन्फ्युजिंग आहे, पण या पक्षांचं सुद्धा काही बेल्ट्समध्ये खूप महत्व आहे. त्याच्यानंतर PMK हा एक महत्वाचा पक्ष जो उत्तर तमिळनाडूमध्ये आहे, जो डॉक्टर रामदोस जे मनमोहन सिंगांच्या काळात आरोग्यमंत्री होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये, त्यांचा एक पक्ष आहे. आणि एक वानियार समाज म्हणून तिथे आहे जो या पक्षामध्ये अतिशय प्रभावी ठरतो. आणि डीएमकेच्या किंवा AIADMKच्या बऱ्याचशा जागांवर PMK हा पक्ष प्रभाव टाकू शकतो. खरं तर मी हे जेव्हा नावं घेतो की DMDK जो विजयकांत ऍक्टर आहेत त्यांचा पक्ष आहे. त्याच्यानंतर डाव्या पक्षांचाही काही प्रभाव तिथे आहे. त्याच्यानंतर IUML म्हणजे मुस्लिम लीगचा सुद्धा तिथे समावेश आहे. त्याच्यानंतर दिनाकरन यांची AMMK नावाची एक पार्टी आहे, जिचा सुद्धा प्रभाव काही ग्रामीण भागांमध्ये आणि काही शहरी भागांमध्ये दिसतो. AIADMK पासून वेगळे झाले दिनाकरन. त्याच्यानंतर MNM कमल हसन यांचा एक पक्ष आहे जो मुख्यतः शहरी भागात त्याचं अस्तित्व दाखवू शकतो. 2016च्या निवडणुकीत तो पक्ष नव्हता. 2019 मध्ये त्यांनी चांगलं मतदानाची टक्केवारी मिळवली. 45 लाख मतं त्यांना मिळाली आहेत आणि जवळपास 4-5% टक्केवारी होती त्यांच्या मताची. बरोबर. तर मुख्यतः DMK आणि AIADMK म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम आणि ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळघम, मी बरोबर नाव घेतोय का, या 2 द्रविडियन पार्टीच्या भोवती तमिळनाडूचं राजकारण फिरत असतं. आणि त्याच परिप्रेक्षातून आपण बघूया की तमिळनाडूचं राजकारण यावेळेस काय कलाटणी घेतंय किंवा याचे रिझल्ट आपल्याला कसे येत आहेत. आपण जर मुख्य बघितलं तर आपण तमिळनाडूचा आणि महाराष्ट्राचा थोडाफार तुलनात्मक अभ्यास करूया. 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत यामध्ये. म्हणजे एवढ्या दिवस जे चेन्नई होतं सत्ता केंद्र तमिळनाडूचं, हळूहळू जे म्हणतो ना आपण त्याला रिजनलिझम म्हणजे विभागणी, सत्तेचं केंद्रीकरण हळूहळू कोइंबतूर सारखे शहर असतील, नंतर तिरुची असेल,
जे बाकीचे, जसं आपण महाराष्ट्राचं जर घेतलं तर आपण एवढ्या दिवस म्हणायचो की मागे संजय राऊत यांनी स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्राचं सत्ता केंद्र आहे पुण्याकडे वळालंय मुंबई सोडून. बरोबर. हळूहळू मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशी बरीचशी सत्ता केंद्र महाराष्ट्रात सध्या उभी राहत आहेत. मुंबई ही जरी महाराष्ट्राची राजधानी असली तरी हळूहळू का होईना जे वेगवेगळे शहर आहेत तिथे प्राबल्य वाढतं वेगवेगळ्या शहरांचं. बरोबर. तसंच तमिळनाडूमध्ये पण सुद्धा या इलेक्शनला होतं की मुना 2016च्या इलेक्शनला सुद्धा बघण्यात आला. आपण जर बघितलं तर स्टॅलिन यांचा जो 10 वर्षाचा जो प्रोजेक्ट होता त्यावेळेस त्यांनी जो लॉन्च केला तो त्यांनी तिरुची इथे लॉन्च केला. कमल हासन हे कोइंबतूरमधून उभे राहत आहेत. नंतर स्टॅलिन यांचे जे पुत्र आहेत उदयनिधी ते सुद्धा चेपॉकमधून उभे राहतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की सगळ्या पक्षांना आता कळून चुकलंय की हळूहळू विभागणी होत चालली आहे तमिळनाडूची. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांना महत्व देणं गरजेचं आहे. पूर्ण चेन्नई केंद्रित राजकारण तिथलचं नाही राहिलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. दुसरा मुद्दा असा की दरवेळेस डीएमके आणि AIADMK या दोन पक्षांचं प्राबल्य राहायचं. ते ह्या निवडणुकीलाही दोन पक्ष आपल्याला समांतर दिसतात. पण आपण जर बघितलं तर बरेचसे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची काय जातीपुरती मी जसं म्हटलं की बऱ्याच आता जातींचे शहरांची बरोबर. विभागानुसार मतं होते तसं बरेचसे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची त्या विभागानुसार ताकद आहे, त्या जातीनुसार ताकद आहे, त्या पंथानुसार ताकद आहे. आणि AIADMK यांना त्यांना नाकारता येत नाही. आपण महाराष्ट्रात बघितलं भाजप असेल, शिवसेना असेल, NDA UPA जसं बघतो आपण, परंतु भाजपसोबत सुद्धा काही महत्वाचे काही थोडेफार पक्ष होते. रासप असेल, वेगवेगळे असेल. तेच जर आपण तमिळनाडूमध्ये बघितलं तर इतक्या दिवस एक हाती ज्यांनी तमिळनाडूवर हे केलं साधारण 1967 पासून ते आता 2020-21 पर्यंत DMK असो किंवा AIADMK असो यांना आता राज्यात गरज पडतीये जे स्थानिक छोट्या छोट्या पक्षांची. त्यांना पूर्णतः जसं आपण म्हणतो पूर्णतः स्टेट एका मार्फत जाता येत नाहीये. त्यामुळे हे बघणं गरजेचं आहे. ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे तमिळनाडूच्या ह्या राजकारणाच्या वेळेसची, बरोबर, ह्या निवडणुकीच्या वेळेसची. तर आपण जातींचा जो उल्लेख तुम्ही केला की वेगवेगळ्या समाजांचा वेगवेगळ्या जाती घटकांचा प्रभाव तिथे आहे. तमिळनाडूचं राजकारण म्हणलं की उत्तर भारतात किंवा आपण मध्य भारतात राहतो, आपल्याला असं वाटतं की तिथे जातींचा प्रभाव तेवढा नसेल. आपली एक वेगळी इमेज असते, पण जातींचं सुद्धा खूप महत्व त्या राज्यात आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की 3 समाज आहेत तिथे, थेवर, गावंडर आणि वनियार. या 3 समाजांचं एवढं मोठं प्राबल्य आहे. आपण तिकीट वाटपावरून त्याचा अंदाज लावू शकतो की DMKने यावेळेस 37% जे कॅन्डिडेट्स आहेत, 37% जे उमेदवार आहेत ते वाणियार, गावंडर आणि थेवर समाजातून दिलेले आहेत. आणि AIADMKने 50%पेक्षा जास्त तिकीट या 3 समाजातील लोकांना दिलेली आहेत. त्याच्यामुळे जर कोणी असं समजत असेल की तमिळनाडूचं राजकारण आहे बाबा तर ते धर्माच्या किंवा जातीच्या पलीकडे असेल, तर असं नाहीये. खरं तर AIADMK आणि DMK या दोघांनाही कळालंय की ही जातीय समीकरणं आपण व्यवस्थित बसवली नाहीत तर आपली सत्ता कदाचित जाऊ शकते. आणि म्हणून त्यांनी ही तिकीट दिलेली आहेत. म्हणजे जर बघितलं की पलानीस्वामी त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत ते गावंडर कम्युनिटीमधून येतात. त्याच्यानंतर O पनीरसेल्वन हे थेवर कम्युनिटीमधून येतात, थेवर समाजातून येतात. आणि वनियार समाजातून डॉक्टर रामदोस जे आपण PMKचे बोललो त्यांचाही जो वोट शेअर आहे, जे मतांची टक्केवारी आहे ती खूप चांगली आहे. त्यांनी मागच्या 2016च्या विधानसभा निवडणुकीत खूप नुकसान DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांचं केलं. त्याच्यामुळे या जातीय समीकरणांचा एकूणच प्रभाव तमिळनाडूच्या राजकारणावर कसा राहील हेही आपण याच्यामध्ये बघूया. हा पण एक जसं महत्वाचा मुद्दा आहे. याला एक राष्ट्रीय राजकारणाची कगार आहे, किनार आहे आपण असं म्हणू शकतो. आपण जर बघितलं तर जे तथाकथित आता तमिळनाडूच्या राजकारणाचा पाया हा द्रविडी राजकारण आहे, बरोबर, जी द्रविडी चळवळ आहे आपण असं म्हणतो. जर दुसऱ्या एका बाजूला बघितलं आपण तर अँटी कास्ट, अँटी रिलिजियन असे किंवा म्हणू आपण त्याला की आम्हाला एक सेक्युलर तार्किक समाज निर्माण करायचा आहे. पण जी व्यावहारिक गरज बघितली, जे आजचं तथ्य बघितलं तर हा जसं म्हणतोय की तमिळनाडूमध्ये एक जातीनिहाय राजकारण देण्याला एक आदर्श राज्य म्हटलं जातं, किंवा आदर्श नाही म्हटलं गेलं तरी पण सुद्धा त्यांच्याकडे एक पर्याय म्हणून बघितलं जातं. का तर महाराष्ट्रात जो मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे तर त्यावेळी तमिळनाडूचं हे घेतलं जातं की बघा बाबा तमिळनाडूमध्ये पण सुद्धा 50%चे आरक्षण वर गेलंय. तिथं वनियार समाजाला आरक्षण देण्यात आलंय. जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण सध्या बंगालच्या पण निवडणूक आहेत, बंगालच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर एक त्यांनी पण सुद्धा ते आरक्षणाचा एक ओबीसी मध्ये जाहीरनाम्यात त्यांनी हे केलंय की ओबीसी मध्ये आम्ही कन्वर्ट करू. नंतर आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर मराठ्यासाठी सुद्धा आरक्षणाचं हे होतंय, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण. एका बाजूला जट कम्युनिटी आरक्षण मागतीये. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा हे चालू आहे. तर याचा राष्ट्रीय राजकारणाशी संबंध असा आहे की स्थानिक पक्ष आहेत
किंवा जे महाराष्ट्रासारखं, बंगालसारखं, तमिळनाडूसारखं जे मोठे मोठे राज्य आहेत त्यामध्ये लोकांच्या जाती अस्मितेला फुंकर घातल्या जाते आणि राष्ट्रीय पक्षांसाठी हे त्यांचं राजकारण करण्यासाठी सोपी गोष्ट आहे. सोपी गोष्ट. त्यामुळे आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो. तमिळनाडू सुद्धा द्रविडी राजकारणाचा पाया असं म्हणतो. बंगाल असेल, हे एक वेगवेगळे स्टेट आहेत, यांची एक वेगळी व्हॅल्यू आहे. तरी पण आपण बघतोय की जातीने आहे राजकारण, जातींना कुठेतरी तिथे त्यांच्या जातीय अस्मिता समोर आलेल्या आहेत. प्रादेशिक अस्मितेच्या ऐवजी तमिळनाडूमधले आज जी प्रादेशिक अस्मिता आहे तिची कट्टरता कमी जरी झाली असली तरी ती लोप पावलेली नाही. पण आपण म्हणतो का की जातीय फॅक्टर तमिळनाडूमध्ये नाही, हा पूर्ण गैरसमज आहे. तमिळनाडूमध्ये गैरसमज आहे. आणि मागे या भाजप सरकारने असं जाहीर केलं होतं की सवर्णांना आम्ही आरक्षण देतोय, सवर्णांना आरक्षण दिलं होतं. नंतर ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण दिलं होतं. आणि आता मुस्लिम आरक्षणाचा सुद्धा ते विचार करतायत किंवा मुस्लिम आरक्षणाची सुद्धा मागणी होत आहेत. म्हणजे एकंदरीत काय होतंय असं की हे आरक्षण हे सगळ्यांना देऊन एक आपण काय म्हणतो त्याला ध्रुवीकरण, त्यांचा एक लिस्ट मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा असं आहे की कॉमन कंडक्ट, ते समान नागरी कायदा वगैरे असे मुद्दे. तर याला या जातीय राजकारण, नंतर हे आरक्षण आणि नंतर त्यांचा मॅनिफेस्टो, या एक परस्पर संबंध असू शकतो या सर्वांमध्ये कदाचित. आणि म्हणूनच तमिळनाडूचं यावेळेसची जी निवडणूक आहे ही जर समजून घ्यायची असेल तर आधी आपल्याला 2016 मध्ये काय झालं होतं, 2016च्या विधानसभेत हे बघावं लागेल. खरं तर तमिळनाडूचा इतिहास बघितला तर DMK आणि AIADMK मध्ये अदलाबदल होत असते, सत्तेची अदलाबदल होत असते. पण पहिल्यांदा इतिहासात असं झालं की 2011 मध्येही AIADMK म्हणजे जयललितांची सत्ता आली आणि 2016 मध्येही थोडंसं मार्जिन त्यांचं बहुमत कमी झालं असलं तरी सुद्धा त्यांनी ती सत्ता परत मिळवण्यात ते यशस्वी ठरले. त्याचं मुख्य कारण हे होतं की DMKचा जो परफॉर्मन्स त्या राज्यात होता, 40 जागा त्यांनी काँग्रेसला दिलेल्या होत्या आणि त्याच्यापैकी फक्त 8 जागा काँग्रेस जिंकू शकलेली होती. आणि त्याच्यामुळं वोट शेअरच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं की मतांची टक्केवारी काय होती तर ती जवळपास सारखीच होती. म्हणजे AIADMK ला 41% मतं होती आणि DMK ला 40% मतं होती. पण झालं असं की काँग्रेसच्या या कमी परफॉर्मन्समुळे ना सीट्समध्ये त्याचं रूपांतर होऊ शकलं नाही. 136 सीट्स AIADMKच्या आल्या आणि 98 जागांवर DMK विजयी होऊ शकला आणि त्याच्यामुळे स्पष्ट बहुमत AIADMKचं 2016 मध्ये आलं. पण याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या ज्या छोट्या छोट्या पक्षांचा आपण आत्ताच उल्लेख केला त्यांनी तब्बल 17% मतं तमिळनाडूमध्ये मिळवली आणि पण त्यांची एकही सीट येऊ शकली नाही, एकही त्यांचा आमदार बनू शकला नाही. आणि या 17% मतांनी बऱ्याच पक्षांचा म्हणजे DMK आणि AIADMK या दोन्हींचा जो खेळ आहे तो बऱ्याच अंशी बिघडवला असं म्हणता येईल. त्याच्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुका आल्या. जर आता आपण बघितलं की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुसार जर आताच्या इलेक्शन्सचं आपण बघितलं एकंदर तर पूर्णतः DMK इथे निवडून येऊ शकतं. म्हणजे 200च्या वर जागा DMKच्या स्टॅलिन यांच्या येऊ शकतात. पण म्हणजे 2019 मध्ये 39 पैकी 38 जागा या DMK आणि काँग्रेसच्या आल्या होत्या. म्हणजे आज जे 52 लोकसभेत खासदार दिसतात काँग्रेसचे ते तमिळनाडूमध्ये जर एवढा चांगला परफॉर्मन्स नसता तर कदाचित त्यांना त्या 52 जागाही राखता आल्या नसत्या. त्याच्यानंतर DMKचं आणि काँग्रेसचं हे जे अलायन्स आहे किंवा यांची जी युती आहे या वेगवेगळ्या युत्या ज्या झाल्यात त्या सुद्धा यावेळेस खूप महत्वाच्या ठरणार आहेत. कारण AIADMKने उत्तर तमिळनाडूमध्ये PMK डॉक्टर रामादोस यांच्या पक्षा, मी पुन्हा या PMK पक्षाचं नाव घेतोय कारण वानियार समाजामध्ये या पक्षाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि त्याच समाजाने म्हणा किंवा त्या पक्षाने म्हणा बऱ्याच जागी DMKचं नुकसान केलंय. त्याच्यामुळे यावेळेस AIADMK म्हणजे जयललिता आणि पनीरसेल्वम यांच्या पक्षाने PMKला आपल्यासोबत घेऊन एक कुठेतरी ॲडव्हान्टेज या दोन्ही युत्यांच्या कम्पॅरिझनमध्ये मिळवलंय. आणि म्हणून ह्या युत्यांचं सुद्धा एक खूप मोठं महत्व आहे. 2019 ते 2021 आहे या 2 वर्षांच्या कालखंडात AIADMKने बरेचशी आपली जमीन आहे ती परत मिळवली. म्हणजे बरेच त्यांनी वेगवेगळी कामं केली. पलानीस्वामी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या, शेतीचं कर्ज माफ केलं, त्याच्यानंतर पोंगलच्या वेळेस लोकांना आर्थिक स्वरूपात मदत केली. त्याच्याबरोबर कोविडमध्ये जे तमिळनाडू सरकारनं काम केलं त्याचं बरंचसं कौतुक बऱ्याच जागी होतंय. आणि रिझर्वेशनच्या बाबतीत असेल, आरक्षणाच्या बाबतीत असेल तर आता आपण जसं बोललो की वानियार समाजाला त्यांनी आरक्षण देऊ केलंय, ते नेमकं निवडणुकीच्या तोंडावर देऊ केलंय. त्याच्यामुळे त्याचा तितकासा प्रभाव जमिनीवर पडेल की नाही हे सांगता येत नाही. पण तरी सुद्धा AIADMKने परत एकदा या निवडणुकीत आपलं स्थान परत मिळवलंय की काय असं वाटू लागलंय. त्याच्यानंतर शशिकलांचा एक महत्वाचा फॅक्टर होता. म्हणजे शशिकला जर परत आल्या असत्या तर त्यांनी AIADMKला नुकसान केलं असतं असे अंदाज वर्तवले जात होते. पण शशिकलांनी राजकारणातूनच अलिप्तपणा यावेळेस घेतलाय
त्याच्यामुळे तो सुद्धा फॅक्टर AIADMKला तो सुद्धा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. आणि DMKने जे युती केली आहे, काँग्रेस असेल, त्याच्यानंतर वायकोच्या पार्टीसोबत त्यांनी युती केली आणि डाव्या पक्षांसोबत युती केली आहे. आणि त्याच्यापेक्षा AIADMKचं यावेळेसची जी युती आहे ती सशक्त जास्त दिसते आकड्यांचा जर आपण फक्त विचार केला, जर मतांच्या टक्केवारीचा जर विचार आपण केला तर. एक जसं आता आशयने सांगितलं की तमिळनाडूच्या राजकारणातलं जात आणि AIADMK यांचा अँटी इन्कम्बन्सी वगैरे. बरं. पण एक दुसरा मुद्दा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की तमिळनाडू हे खूप एक फास्ट ग्रोईंग स्टेट आहे. खूप सारा विकास, औद्योगिक क्षेत्रात विकास त्यांनी केलेला आहे. GDPच्या बाबतीत जर बघायचं झालं किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बघायचं झालं तर जे 4-5 स्टेट आहेत, महाराष्ट्र, तमिळनाडू, बंगाल, यांच्या ज्या दुसऱ्या नंबरला येतो GDP मध्ये तमिळनाडू, बरोबर. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये GDP कलेक्शन मध्ये. यातनं आपण हे बघू शकतो आणि त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, मुळातच तमिळ लोकांची बुद्धिमत्ता आहे. त्यांना जो त्यांच्या भाषेवर किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड प्रमाणात गर्व आहे. असं शिक्षणाचं प्रमाण शिक्षण, दर्जा. साक्षरता पण चांगली आहे. यातनं एक असा विचार करतो, तिथलचे जे तरुण आहेत त्या तरुणांमध्ये असा समज झालेला आहे की आता जवळपास 50-60 वर्ष झाले द्रविडी पार्ट्यांचं तिथे प्रचंड प्रमाणात अस्तित्व आहे. बरोबर. त्यांना खिंडार पाडण्याचा अजून कोणत्याही पक्षांचा हे नाही झालेला नाही. राष्ट्रीय पक्ष असो किंवा इतर स्थानिक पक्ष असो. सांगण्याचा उद्देश असा की M करुणानिधी, जे जयललिता गेल्याच्या नंतर तमिळ राजकारणामध्ये, तमिळनाडूच्या राजकारणामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली. तिथलच्या तरुणांना असं वाटतं की एक नवा पर्याय जो आमच्या स्थानिक अस्मिताही जपेल, जो आम्हाला नव्या जगाकडेही घेऊन जाईल, अशा पक्षांच्या शोधात किंवा अशा चेहऱ्यांच्या शोधात सध्या तमिळनाडूचं नवं तरुण आहे, किंबहुना काही मतदार आहेत. परंतु तिथे झालंय असं की तमिळनाडूचं जर राजकारण बघितलं आपण तर फ्री बायस, 1 रुपयामध्ये 4 किलो तांदूळ, फ्री वॉशिंग मशीन्स, अम्मा डिश, अम्मा वॉशिंग मशीन, अम्मा कलर टीव्ही, किंवा हे AIADMKच नाही तर DMK म्हणजे करुणानिधी यांचा पक्ष, आणि AIADMK म्हणजे जयललिता, सध्या ज्यांना कोणी नेता नाहीये, ई पलानीस्वामी, ओ पनीरसेल्वम ज्यांचं नेतृत्व करतायत तो AIADMK, जयललिता यांचा पक्ष, आणि दुसरं म्हणजे DMK ज्याचं नेतृत्व स्टॅलिन करतात. दुसरं म्हणजे करप्शन. आपण जर बघितलं तर पहिल्यापासून 1967ला जेव्हा पहिल्यांदा तिथे DMKचं राज्य आलं त्याच वर्षापासून DMKवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते आता 2021 असो, भ्रष्टाचार म्हणजे तिथं सरासरी झालेला आहे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाले. भ्रष्टाचार का? कारण की प्रचंड प्रमाणात असं फ्री बेस देणं. जयललितांवर सुद्धा आरोप, जयललितांवर आरोप झाले होते. अशा वस्तू द्यायच्या लोकांना. एका प्रकारची तिथे एक इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट, आपले इलेक्शन निवडणूक अॅनालिस्ट त्यांनी सांगितलं होतं, किंवा जे मध्यमवर्गीय तमिळनाडूचा उच्च मध्यमवर्गीय म्हणू शकतो आपण, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही टॅक्स भरतो आणि हे जे फ्री वाटप कशासाठी करतायत, हे एका प्रकारची लाच आहे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये. हा झाला एक भ्रष्टाचाराचा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे गुन्हेगारी. तमिळनाडूमध्ये आपण म्हणतो ना गुन्हेगारी, तमिळनाडूमध्ये गुन्हेगारी, दलितांवर अत्याचार, नंतर दुसरी गोष्ट म्हणजे कास्ट व्हायलन्स हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे क्राईम रेट, संघटित गुन्हेगारी, DMKने इतक्या दिवस झाले तिथे सत्ता हस्तगत केली होती. तर आपण जो बेस म्हणतो ना, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, याच्यावर ताबा आहे DMKचा. बरोबर, DMKचा ताबा राहिलेला आहे. त्यामुळे केडर DMKचा अजूनही ग्रामीण भागात मजबूत आहे. म्हणजे जसं महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच पक्षांचं सहकारी संस्था, शिक्षण संस्था, नंतर आपण जे म्हणू शकतो त्याला केडर बेस, ग्रामीण लेवल पर्यंत जाणं. तर तिथे होतंय असं की त्यातनं एक संघटित गुन्हेगारीला वाव मिळते, क्रिमिनल पोलीस यांचं. त्यामुळे करप्शन, दुसरा मुद्दा क्राईम, आणि तिसरा मुद्दा म्हणजे हे जे फ्री बायस इलेक्शन आहे, त्या फ्री बायस वस्तूंचं वाटप, यावर सुद्धा कुठेतरी जे मध्यमवर्गीय हे नाराज आहेत. आणि ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी कमल हासन सारखे नेते, विजयकांत यांच्यासारखे नेते, ज्यांची आयडिओलॉजिकली कोणाशी बांधील नाहीयेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे म्हणतो ना त्याला की त्यांचे दरवाजे खुले आहेत कधी पण. तर ही जी पोकळी भरून निघण्याचं काम आहे. याच्यासाठी एक तमिळ मतदार तिथे नवीनतेच्या शोधात आहे, जो पक्ष, जो चेहरा आमच्या स्थानिक अस्मिताही जपेल आणि आम्हाला नव्या जगासोबत सुद्धा जोडून ठेवेल, अशा याच्या शोधात आहेत. त्यामुळे ही सुद्धा एक निवडणुकीची, आणि तेच करण्याचं काम सध्या भाजप सारखे पक्ष करतोय. आपण जर काँग्रेसकडे जर बघितलं ना असे, तर काँग्रेस हा एकेकाळचा त्याचा सत्ताधारी पक्ष होता. बरोबर,
1967च्या आधी कामराज हे मुख्यमंत्री होते. बरोबर. पण 1967 नंतर जे काँग्रेसचे नामशेष झालंय ना, ते तिथे आज त्यांची धडगत पण नाहीये काँग्रेसची. खूपच अल्प म्हणजे नगण्य आहे हो. आणि ते कधी लक्ष दिलं नाही. हम्म. तर ही जी पोकळी घेण्याचं काम आहे तो भाजप सारखा पक्ष करतोय. आणि भाजपला एक नॅशनलिस्ट पक्ष आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला हिंदुत्ववादी पक्ष आहे किंवा अँटी द्रविडियन पक्ष आहे असे त्यांच्यावर आरोप होतात. पण हळूहळू का होईना भाजप सुद्धा तमिळनाडूच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी जे पदयात्रा म्हणतो आपण, पदयात्राद्वारे त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे. 2019 मध्ये त्यांनी मुरुगन जे गणपतीचे भाऊ कार्तिकेयन आपल्या इकडे, तर त्यांच्या नावाने मोठी यात्रा काढली होती. तर त्या यात्रेमार्फतच त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता पूर्ण तमिळनाडूमध्ये. तर मग असे त्यांनी पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करताय. पण तमिळनाडूच्या, मी आधीच म्हणलंय ना की तमिळनाडूच्या भाषिक अस्मिता, त्यांची प्रादेशिक अस्मिता थोडीफार कमी जरी झाली असली पण ते तरी सहजासहजी राष्ट्रीय पक्षांचा पर्याय स्वीकारतील. अजूनही त्या लेवलला पर्यंत ते गेलेलं नाही. पण 2026-2030च्या दृष्टिकोनातनच मला वाटतं राष्ट्रीय पक्ष, मुख्य भाजप तयारी करतोय असं वाटतंय मला. राष्ट्रीय पक्षांचं विचार जर तुम्ही केला, जसं तुम्ही म्हणालात की खूप वर्षानंतर राष्ट्रीय पक्ष तिथे पाय रोवू शकतील, पण आता तमिळनाडूच्या लोकांसमोर कोणते पर्याय आहेत आणि त्यांनी नेमकं 2016च्या किंवा या आधीच्या निवडणुकीत कसा परफॉर्मन्स दिला होता हे आता आपण बघूया. की हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, की आपण जर पीएमकेचं उदाहरण घेतलं, पीएमकेने 35 जागांवर त्यांच्या म्हणजे डीएमके जेवढ्या मतांनी हरलं त्याच्यापेक्षा जास्त मतं पीएमकेने तिथे मिळवली होती आणि 35 जागा डीएमकेच्या या राहिल्या होत्या. म्हणजे जर तिथे पीएमके आणि डीएमके एकत्र असते तर त्यांनी तिथे त्यांचे आमदार निवडून आले असते. त्याचबरोबर AIADMK या पक्षाचं सुद्धा पीएमकेने थोडं नुकसान केलं. 30 जागांवर त्या वोट मार्जिनपेक्षा, बहुमतापेक्षा जास्त मतं पीएमकेने मिळवली. 9 जागांवर काँग्रेसचं नुकसान पीएमकेने केलं. त्याच्यानंतर DMDK हा जो पक्ष आहे, जो आता कुठल्याही पक्षासोबत खरं तर युतीमध्ये नाहीये, ते आधी AIADMK सोबत आले होते पण त्यांचं जागांचं गणित बसलं नाही आणि त्यांनी काढून टाकलं. पण DMDKने सुद्धा 22 जागांवर UPA म्हणजे DMKचं नुकसान केलं होतं आणि 15 जागांवर त्यांनी AIADMK आणि भाजप म्हणजे NDAचं नुकसान केलं होतं. त्याच्यासोबत एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आणि पत्रकारांसाठी एकूणच अनालिसिस करताना जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे नोटा फॅक्टर. नोटामध्ये सुद्धा 14 जागा अशा होत्या विधानसभेच्या जिथे बहुमतापेक्षा जास्त मतं ही नोटाला मिळालेली होती. म्हणजे तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला की सुशिक्षित तरुण, त्यांनी नोटाचं बटन दाबलं होतं आणि त्याच्यामुळे नोटांनी सुद्धा 9 जागांवर AIADMKचं सुद्धा नुकसान केलं होतं. आणि दिनाकरण आणि कमल हसन हे जे दोन नेत्यांचं नाव सतत मीडियामध्ये येत असतं, पण कमल हसनचं असं आहे की त्यांनी जेव्हापासून पक्ष चालू केला, बीजेपीच्या विरोधात त्यांचं मत काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे काही शहरी भाग सोडले तर कमल हसनच्या पक्षाचा तितकासा प्रभाव तमिळनाडूमध्ये दिसून येत नाही. पण PMK असेल, DMDK असेल या पक्षांचा भरपूर प्रभाव दिसून येतो. त्याच्यासोबत अजून एक पक्ष आहे NTK म्हणून, जे सिवन म्हणून एक तिथले फिल्म स्टार आहेत, त्यांचा ग्रामीण भागात थोडासा प्रभाव आहे. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की कमल हसननी जे शहरी भागात कमवलंय ते या पक्षांनी NTKनी ग्रामीण भागात कमवलंय. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या पक्षांचा विचार सुद्धा केला पाहिजे. आणि तमिळनाडूचं जर एकूणच आपण राजकारण बघितलं तर वर्डिक्ट लोकांचं जे निकाल आहे तो अतिशय क्लिअर असेल, पण बहुमताचं जे मार्जिन असेल, मतांचं जी टक्केवारी असेल त्याच्यामधला फरक खूप कमी असेल. कारण तुम्ही म्हणताय तसं ते इव्हॉल्व्ह व्हायला किंवा अस्मितेच्या बाहेर राजकारण यायला अजून वेळ आहे. त्याच्यामुळे या पक्षांचा विचार करून सुद्धा हे दोन्ही पक्ष लढतायत. बरोबर आहे. जसं आपण मी आधी सांगितलं होतं मुद्दा, एक पोकळी निर्माण झालेली आहे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये. आणि जसं आता तू म्हटला की अस्मितेच्या बाहेर यायला अजून वेळ आहे. पण आपल्या अशी साधारण धारणा अशी झालेली आहे की तमिळनाडूचं राजकारण म्हणजे की बाबा वेडेवाकडेपणे मतदान करणं, धिंगाणा वगैरे अशी झालेली आहे. पण तसं नाहीये. तमिळनाडूचं राजकारण सुद्धा हळूहळू बदलत चाललंय. तमिळनाडूच्या राजकारणाला सुद्धा वेगवेगळे कांगोरे आहेत, ते जाणून आपण घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्यांची जी प्रादेशिक अस्मिता आणि भाषिक कट्टरता ही यासाठी एवढी तीव्र आहे की पहिल्यापासून त्यांच्या मनात असं हे गेलेलं आहे की अँटी नॉर्थ, अँटी हिंदी, आणि त्याच्या पुढेही जाऊन जर हे झालं तर अँटी हिंदू. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला तिथे अजूनही पाय रोवायला अवघड जाते. पण जसं मी आधी म्हटलं होतं की पोकळीचा ते पूर्ण क्लिअर व्हायचा राहिला मुद्दा, ते थोडाफार क्लिअर करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये नेत्यांचं
अभिनेत्यांचं उपद्रवी मूल्य एवढं नाहीये की त्यांच्या सांगण्यावर कुठे अशा 50 सीट 60 सीट सत्तांतर निवडून येतील हो. किंवा सत्तांतर होईल. इव्हन आपल्या इकडे एक हाती सत्ता अजून कोणाला मिळवता आलेली नाही. ते बाळासाहेब ठाकरे असो, शरद पवार असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी व्यक्ती असो. केंद्रित आपण हा व्यक्ती केंद्रित अजूनही राहिलेलं नाही. ते हळूहळू महाराष्ट्रात चालू होते बरं का आपल्या आता, ते वेगळा विषय आहे. 1996च्या इलेक्शनला मी फक्त एक उदाहरण देतोय तुम्हाला. बघा कसं तमिळनाडूचं इलेक्शन अगदी शेवटच्या टप्प्यात चेंज होतं, किंवा नेत्यांचा अभिनेत्यांचा जो चेहरा आहे ना तो निवडणुकीत कसा काम करतो आणि याच्याशी अस्मिता कशी जोडलेली. 1996च्या इलेक्शनला प्रचंड आरोप झाले जयललिता यांच्यावर. त्यांच्या वाच्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात लग्न केलं, संपत्तीचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, बेकायदेशीर संपत्ती बाळगणं. तर ते भ्रष्टाचाराचे जे आरोप होते, रजनीकांत यांनी पहिल्यांदा असं सांगितलं 1996ची गोष्ट ही की AIADMK ला मतदान करू नका, असं जाहीरपणे पहिल्यांदा रजनीकांत यांनी भूमिका घेतली. सरकार पडलं होतं, जयललिता यांचं सरकार पडलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण 2016च्या इलेक्शनला 2G स्पेक्ट्रम सारखे घोटाळे, मी म्हणलं घोटाळे कसे होतात, ते कशासाठी होतात, तर फ्री बायसाठी. करप्शन हा तमिळनाडूच्या राजकारणामध्ये कॉमन मुद्दा झालेला आहे, सरासरी मुद्दा झालेला आहे. तर तेव्हाही रजनीकांत यांनी इनडायरेक्टली भूमिका घेतली होती. तर ते सुद्धा सत्तांतर झालं तिथे. मी असं नाही म्हणत की पूर्ण रजनीकांत यांच्यामुळे झालं, पण मी म्हणतोय की ही जी व्हॅक्यूम आहे, चेहरा किती आहे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रभावी. आणि फ्री बायसचं 2006च्या इलेक्शनमध्ये 2004ला सुनामी आली होती तमिळनाडूमध्ये. चांगलं असेच जे आपण म्हणतो त्याला सध्या कोविडचं वातावरण आहे, AIADMKने चांगलं काम केलं. असं 2004ला सुनामी आली होती. त्यांच्या जयललिता यांच्याबद्दल एक भावनिक लाट होती, त्यांच्यावर आरोप वगैरे झाले होते. तर 2006च्या इलेक्शनला ऑन दी 15 महिन्याच्या आधी करुणानिधी यांनी घोषणा केली की कलर टीव्ही वाटू, फ्री कलर टीव्ही वाटू. फ्री कलर टीव्ही वाटवले त्यांचं 1 रुपयाला 3 ते 4 किलो तांदूळ. तर सरकार जिथं जे जयललिता येणार होत्या तिथे त्या आल्या नाही. त्याच्यामुळे मोफत गोष्टी ज्या फ्रीबीज वाटल्या, सांगण्याचा उद्देश असा की यांचाही एक प्रभाव तमिळनाडूच्या राजकारणावर आहे. रजनीकांत यांना घेऊन जो डाव आखला होता, रजनीकांत यांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की DMK किंवा जे पेरियार आहेत ते हिंदू विरोधी आहेत. एका सभेत असं सांगितलं होतं त्यांनी की पेरियार ते द्रविडी राजकारणाचा पाया म्हणू शकतो आपण त्याला, किंवा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटचे फादर म्हणू शकतो आपण त्यांना. त्यांच्यात उदय झाला. असं म्हणलं की पेरियार हे अँटी हिंदू होते. त्यांनी सीतेचे निर्वस्त्र फोटो वगैरे लावले, नंतर मंदिराची नासधूस करणं किंवा त्याच्या चालीरीती त्यांना नावं वगैरे ठेवणं. तर रजनीकांत यांचं म्हणणं असं की मला तमिळनाडूच्या राजकारणामध्ये करप्शन फ्री तमिळनाडू पाहिजे, मला तमिळनाडूचे एक कल्चरल राजकारण पाहिजे, मला हे जे लोक कंटाळे येतील त्यांना मी एक नवीन पर्याय देऊ, अशी एक आशा रजनीकांत यांनी दिली होती. त्याला असा त्यांच्यावर आरोप झाला, किंवा असंही सुद्धा बरेचसे राजकीय विश्लेषक म्हणतात की भाजप रजनीकांत यांचा वापर करून हळूहळू राज्यात पाय पसरवण्याचा प्रयत्न करत होतं. तर असा सुद्धा एक नवा पर्याय उभा राहत होता तमिळनाडूच्या लोकांसमोर. आणि दुसरी गोष्ट म्हणू शकतो की आपण कमल हासन तुम्ही म्हटले की आता त्यांचं सध्या काही उपद्रवी मूल्य नाही किंवा त्यांची या इलेक्शनला काही नाहीये, पण येणारे जे आपण म्हणू शकतो 2026 असेल, 2030 असेल किंवा पुढचे इलेक्शन असतील, तर यामध्ये तसं रजनीकांत यांच्याकडे सुद्धा एक चेहरा म्हणून बघितलं जातं. तसंच कमल हासन यांनी सुद्धा या निवडणुकीत तेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रजनीकांत यांनी माघार घेतली. जयललिता यांचं सुद्धा निधन झालेलं आहे, करुणानिधी यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यामुळे तो चेहरा आणि त्या चेहऱ्यांचं वलय हे तमिळनाडूच्या राजकारणाचा जो भाग होता ते सध्या कोणाकडे नाहीये, आणि ते सध्या कमल हासन आहेत. त्यामुळे कमल हासन सुद्धा ती पोकळी भरून काढतात का, किंवा कमल हासन यांचं पुढे तमिळनाडूच्या राजकारणात काय होणार हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरतंय. त्यामुळे हा सुद्धा एक तमिळनाडूच्या राजकारणाचा महत्वाचा मुद्दा आहे. ही जर निवडणूक बघितली आणि याच्यातले जर मुद्दे बघितले की मोठे मुद्दे खरं तर दिसून येत नाहीत, मोठे मुद्देच दिसत नाहीयेत. फक्त DMK असं म्हणते की AIADMK हा भाजपचाच दुसरा चेहरा राज्यात आहे आणि भाजपच्या इशाऱ्यावर ते सरकार चालू शकतं अशी भीती DMK कडनं दाखवली जाते. पण AIADMK किंवा DMK वर भ्रष्टाचाराचे आरोप जर AIADMK करते, म्हणजे तुम्ही तुमच्या काळात काय केलं, करुणानिधींच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, पण हे जर मुद्दे सोडले तर स्थानिक मुद्द्यावर तमिळनाडूचं राजकारण जास्त केंद्रित झालेलं आहे यावेळेस. आणि त्याच्यामुळे खूप मोठे मुद्दे नाही आहेत या निवडणुकीत.
आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवर ही निवडणूक ठरवेल की कोण तमिळनाडूची सत्ता मिळवेल आणि कोण तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री होईल. आता एवढी सगळी चर्चा झाली आहे, पण आता एक महत्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. तो मुद्दा म्हणजे जसं महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाचा पाया आपण शिवसेनेला म्हणू शकतो बरोबर 1966च्या नंतर, तसं तमिळनाडूच्या प्रादेशिक राजकारणाचा पाया हा एक द्रविडी अस्मिता म्हणू शकतो आपण त्याला, किंवा द्रविडी विचारसरणी असंही म्हणू शकतो आपण त्याला. 1920 पासनं ते आता 2021 पर्यंत या विचारसरणीचा जो प्रवास राहिलेला आहे 100 वर्षांचा. 100 वर्षाचा, तर त्यामध्ये बरीचशी स्थित्यंतर आलेली आहे. तर त्यावर आपल्याला बोलणं भाग आहे. तर ही जी द्रविडी विचारसरणी काय, यामध्ये काय स्थित्यंतर आले, नेमकं काय बदल झाले, याचं थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो. एक काँग्रेसचं जेव्हा प्रचंड वलय होतं भारतामध्ये, नेहरू असतील, गांधी असतील, टिळक असतील, आणि यातनं झालं असं की हिंदीचं प्रचंड हे व्हायला लागलं पूर्ण भारतामध्ये, हिंदीचं प्रचंड व्याप्ती व्हायला लागली. तर मग नंतर काँग्रेस समोर एक पर्याय उभे राहणं गरजेचं होतं. ते मग प्रादेशिक अस्मितेंना घेऊन वेगवेगळे पर्याय उभे राहणं असो, किंवा एक देशव्यापक असा मोठा पर्याय उभं राहणं आवश्यक असो. म्हणूनच आपण बघू शकतो की हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या, नंतर हिंदू महासभांसारख्या संघटना उभ्या राहिल्या. तर यातनंच पेरियार यांना नॉर्थमध्ये असं त्यातली त्यात तमिळ भाषा ही असं समजलं जातं की ही खूप जुनी भाषा आहे, आणि ती खूप जुनी भाषा आहे. साधारण असं त्यांचं म्हणणं आहे की संस्कृतपेक्षाही आमची श्रेष्ठ भाषा आहे, असं सुद्धा ते खूप अभिमानाने सांगतात. तर संस्कृतपेक्षा आमची मोठी भाषा आहे, आम्हाला एक वेगळं कल्चर वेगळं आहे, आमचं राहणीमान वेगळं आहे. आणि त्यातली त्यात असं स्पष्ट ओळखून पडतं ते म्हणजे थोडेफार सावळं असणं, नॉर्थ इंडियन पेक्षा थोडंफार सावळं असणं, वर्णांचं त्यांच्या कलरचं. आणि नंतरची जी थेरी होती इंडो आर्यन थेरीनुसार की नॉर्थ इंडियननी कुठेतरी आक्रमण केलं आर्यन्स यांनी, आणि त्यानंतर त्यांना हकालून लावलं, आणि ते जे होते ते दक्षिण भारतात आले. हा एक वेगळा चर्चेचा विषय, पण त्याचा जस्ट एक सारांश सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो. 1938ला जे हिंदी विरोधी आंदोलन झाले होते, त्या हिंदी विरोधी आंदोलनातून त्यांची तमिळनाडूची जी भाषिक कट्टरता आहे, प्रादेशिक अस्मिता आहे, ती अजूनच वाढीस लागली. यानंतर 1944 साली सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आणि जी सोशल जस्टिस पार्टी आहे यांचा मिलाप झाला, दोघे एक झाले, आणि पुढे द्रविडी राजकारणाला अजून बळ मिळालं. थोडक्यात काय तर एक म्हणू शकतो आपण त्याला एक अँटी कास्ट, अँटी रिलिजन या सगळ्यांची बेसिक ही होती, विचारसरणी होती, धर्मनिरपेक्ष विचारसरणी अशी होती. त्यानंतर 1952ला पहिल्या DMK जे नावाचा पक्ष होता ते वेगळे झाल्याच्या काहीतरी मतभेद आले, वैयक्तिक कारण होते, त्यातून फाटे फुटत गेले. मग द्रविडी राजकारणाला जो बेस होता तो कसा हालत गेला आणि कसे वेगवेगळे पर्याय निर्माण झाले आपण ते बघूया. नंतर 1952ला पहिल्यांदा इलेक्शन लढवलं, काही भेटलं नाही, पण थेट 1952 ते 67 दरम्यान काँग्रेसची चांगली पकड तमिळनाडूमध्ये होती. 1967ला पहिल्यांदा बिगर काँग्रेसी सरकार याच्यामध्ये स्थापन झालं तमिळनाडूमध्ये. CN अण्णादुराई हे पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच काळात तमिळनाडू झालं ऑफिशियल. पहिल्यांदा तमिळनाडूचं नाव हे मद्रास. तर 1967ला नंतर त्यांचं तमिळनाडूचं नाव हे मद्रासचं नाव हे अधिकृतरित्या तमिळनाडू झालं. जो त्रिसूत्री फॉर्म्युला आहे पूर्ण देशामध्ये, एक इंग्लिश, हिंदी आणि तुमची ती स्थानिक भाषा. तर तमिळनाडूमध्ये द्विसूत्री कार्यक्रम आहे, तर तो CN अण्णादुराई यांच्या काळातच लागू झाला. तो म्हणजे इंग्लिश आणि तमिळ प्रादेशिक अस्मिता. पुढे नंतर चालून मग MGR वेगळे झाले, जे म्हणतो ना आपण स्टार आणि तमिळनाडूचं राजकारण काय, तर पिक्चरद्वारे द्रविडी राजकारणाचं एक प्रचार करणं. नंतर चेहऱ्यांचा वापर करून M करुणानिधी हे सुद्धा चांगले स्क्रिप्ट रायटर होते. MGR, शिवाजी गणेशन यासारख्या नेत्याचं आपण म्हणतो ना आता की चित्रपटातून राजकीय विचारसरणी पसरवणं हे आताचं नाही, हे खूप जुनं आहे. तर तिथे सुद्धा चित्रपटांच्या माध्यमातून द्रविडी राजकारणाचा प्रचार करणं, लोकांमध्ये हे करणं. थोडक्यात काय तर एक हितशत्रू केंद्रीय राजकारण तमिळनाडूचं द्रविडी राजकारण राहिलेलं आहे. अँटी हिंदी, अँटी नॉर्थ असं राजकारण राहिलंय. पण आपण जर पुढे बघितलं तर हेच DMK, AIDMK जे MGR यांनी स्थापन केलेला AIDMK, जो DMK पासूनच वेगळा झाला, आणि DMK वेगळा झाला द्रविडी राजकारणाचा जो म्हणू शकतो आपण त्याला द्रविड कळगम या पक्षापासून वेगळं होऊन. तर मग नंतर त्यांनीच इंदिरा गांधी,
पुढे आपण म्हणू शकतो जनसंघ यांच्यासोबत युत्या केलेल्या दिसून आल्या, यांच्यासोबत आघाडी केलेल्या दिसून आल्या. नंतर एनडीए, युपीए सोबत सुद्धा हे पक्ष सहभागी होत गेले. आणि आता सुद्धा आपण बघतोय की त्यांना सुद्धा तमिळनाडूमध्ये सुद्धा एक वेगवेगळ्या स्थानिक पक्षांची वेगवेगळ्या, आणि या दोन्ही पक्षांवर असा आरोप झालेला आहे नेहमी, परंतु AIDMKनं पहिल्यापासून काय म्हणतो आपण शिथिलता घेतली. त्यांनी जे एवढ्या प्रमाणात कट्टरता दाखवली नाही जी DMKनं दाखवली. DMKवर बऱ्याच वेळेस आरोप असे होतात की हिंदू विरोधी आहे, म्हणून त्यांनी या आपण बघू शकतो की जाहीरनाम्यात पुजाऱ्यांना पगार देणं, नंतर मंदिराचं पुनर्बांधणी करणं, मंदिराची डागडुजी करणं, असे सुद्धा बरेचसे पर्याय. थोडक्यात काय तर द्रविडी अस्मिता ही खिळखिळ व्हायला लागलेली आहे, नष्ट झालेली आहे असं मी म्हणणार नाही, त्या पण खिळखिळ व्हायला लागलेली आहे. तिचे जे पिलेर आहेत ते सुद्धा म्हणू आपण त्याला करुणानिधी, जयललिता आहे, पण सुद्धा हयात नाही आहेत. आणि काय म्हणू तमिळनाडू वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहे, आपण असं म्हणू शकतो. आणि म्हणून जर आपण बघितलं की एकूणच तमिळनाडूचा भूगोल असेल, तमिळनाडूमधले वेगवेगळे पक्ष असतील आणि त्या छोट्या पक्षांचा तिथला प्रभाव असेल, आणि तमिळनाडूमध्ये निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांचं जे महत्त्व यावेळेस वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 2019 नंतर बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. म्हणजे तिथे असं म्हणतात की बरंच पाणी हे कावेरीमधून वाहून गेलं. आणि त्याच्यामुळे यावर्षी या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं, तमिळनाडूची सत्ता कुणाकडे जाते, कोण तमिळनाडूचा नवा मुख्यमंत्री होतं, हे आपल्याला पाहावं लागेल. असे नक्कीच आहे. परंतु दुसरी गोष्ट आहे म्हणजे मी जसं म्हटलो की फक्त मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवणार नाहीये. येत्या काळात जे भाजपचा आक्रमक राष्ट्रवादाचा जो प्रचार आहे, एक राजकीय हिंदुत्ववाद म्हणून किंवा एक आक्रमक राष्ट्रवाद म्हणून आपण हे बघतोय की पुढे भविष्यात राष्ट्रीय पक्ष तमिळनाडूच्या राजकारणात काही करू शकतात का हे सुद्धा बघणारं ही इलेक्शन असेल. यातून ते चाचपणी करू शकतात की आपण काही करू शकतो का, कारण की त्यांना 20 जागा मिळाल्या आहेत तब्बल पहिल्यांदा. AIDMK सोबत भाजप 20 जागा लढवते एवढ्या ताकदीनं, हा सुद्धा एक महत्वाचा आहे. काँग्रेस सुद्धा चाचपून पाहिजे की त्यांचं सुद्धा काही अस्तित्व आहे का. दुसरी गोष्ट मी म्हणजे म्हणलोय की द्रविडी राजकारणाचं जे म्हणू शकतो आपण त्याला अस्तित्व तमिळनाडूमध्ये आहे की नाही हे सुद्धा हे इलेक्शन ठरवेल. म्हणजे थोडक्यात काय तर फक्त मुख्यमंत्री कोण होईल हेच ठरवणारी निवडणूक नाहीये, तर द्रविडी राजकारणाचं भवितव्य सुद्धा ही ठरवेल. DMK यांचं नेतृत्व पक्ष जे स्टॅलिन यांचं नेतृत्व आहे, जे TMK स्वीकारेल की नाही, कारण की स्टॅलिन यांच्या पक्षामध्ये DMK करुणानिधी गेल्याच्या नंतर प्रचंड कलह निर्माण झालेला आहे. त्यांचे जे कौटुंबिक कलह निर्माण झालेला आहे. DMK यांचे जे स्टॅलिन यांचे जे बंधू आहेत अलागिरी यांनी जाहीर विद्रोह DMK विरुद्ध, स्टॅलिन विरुद्ध यांच्या केलेला आहे. नंतर AIDMKच्या बाबतीत सांगायचं झालं तर जयललिता गेल्याच्या नंतर सुद्धा पलानीस्वामी आणि O पनीरसेल्वम यांच्यामध्ये सुद्धाही थोडंफार शीतयुद्ध होतं, परंतु शशिकला या आपल्यावर हावी होऊ नयेत किंवा भाजपच्या हस्तक बनून आपल्यावर त्यांचं अस्तित्व होता कामा नये किंवा एकाधिकारशाही त्यांची पक्षावर येता कामा नये, यासाठी त्यांनी थोडंफार जुळवून घेतलेलं आहे. म्हणून AIDMK आणि DMKचं सुद्धा अस्तित्व ठरवणारा ही निवडणूक असेल. बरोबर. तर एकूणच भारताचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या या 5 राज्यातल्या निवडणुका, त्याच्यामधल्या तमिळनाडूच्या निवडणुका आणि या बाकीच्या निवडणुकांचे निकाल 2 मेला जाहीर होतील आणि तिथे आपल्याला कळेल की नेमकं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा यंगिस्तान न्यूज.